आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार। सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी यांसह विविध विषयांवर अधिवेशन गाजणार। उद्यापासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार। विधान परिषदेच्या 6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित 11 जागांचा फैसला आज। नाशिक संभाजीनगरच्या जागांकडे राज्याचं लक्ष। विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार, विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही। भास्कर जाधवांकडून स्पष्ट। तर विरोधक आले असते तर चर्चा झाली असती, फडणवीसांचा टोला। खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा। मातोश्रीबाबत काहीही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्तेचा वापर करणार असल्याची ओमराजेंची माहिती। लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार। ऑपरेशन टायगरवर शिंदेंचं विधान, आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुल प्रूफ करतो, शिंदेंची प्रतिक्रिया। तर सकाळी खासदारांना शिव्या देता आणि रात्री त्यांचे पाय धरता, उपमुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा। ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडीही सुदृढ। ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। ओमराजेंसह 6 खासदार शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। फुटलेले खासदार लांडग्यांच्या टोळीत गेले, कितीही सुरक्षा द्या, आमचं ऑपरेशन तुडवा सुरूच। संजय राऊतांच्या फुटलेल्या खासदारांना इशारा देण्यात आलाय। ठाकरेंच्या फुटलेल्या 4 खासदारांचा फोटो समोर आलाय। शिंदे सेनेत जाण्याआधी बंडखोर खासदारांचं देशभर देवदर्शन सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान आता समोर आलेल्या फोटोमध्ये नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वागचौरे दिसतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार ओम बिर्लांना भेटल्याची माहिती। खासदारांनी ओम बिर्लांना दिलेलं पत्रही समोर येणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून ईशान्य मुंबईचा आढावा। संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। संजय दिना पाटलांच्या भांडूप मतदारसंघात ठाकरेंची सभा। खासदार झाले नसते तर हमीभाव मिळाला असता का, ठाकरेंची संजय दिना पाटलांवर टीका। मी मतदारसंघात फिरत नाही म्हणतात, लाजा वाटल्या पाहिजेत। लोकसभेला 15 दिवस आधी निशाणी मिळाली, ती घराघरात पोहोचवून निवडून आणलं। घाटकोपरच्या शाखा भेटी दरम्यान बंडखोर खासदारांवर उद्धव ठाकरेंची टीका। राजूल पाटील यांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी। भांडूपमध्ये झालेल्या मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या दोन्ही सभेच्या ठिकाणी राजूल पाटील उपस्थित होत्या। काही जण म्हणतात दोस्ती तुटायची नाही, तर काही जण म्हणतात आता थांबायचं नाही। खासदार फुटीच्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी। खासदार फुटीबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मला शांतपणे झोप लागते कारण माझ्याकडे आमदार खासदार नाहीत, असा राज ठाकरेंचा मीम पाहिला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। माझ्यावरचे आरोप खरे असतील तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार। उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना आवाहन। तर ओसाडगावची पाटीलकी सोडणं कितपत योग्य, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर करताच ओमराजेंकडून कामाला सुरुवात। एका डॉक्टरच्या बदली संदर्भात ओमराजेंचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना फोन।
शिंदेंच्या आदेशानुसार ओमराजेंचा पक्षप्रवेश होईल। ओमराजेंनी माझ्या शब्दाला तडा दिला नाही याचा मला अभिमान। ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही। कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अल निनोमुळे जून महिन्यात 80% कमी पाऊस ही अत्यंत चिंतेची बाब। सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा। फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन। विधान परिषदेच्या निकालाआधीच बार्शीत राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर। सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत उमेदवार। सोलापुरात राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख अशी लढत। परभणीमध्ये विधान परिषदेच्या निकालाआधीच महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर झळकले। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचे आमदार म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत। धाराशिवच्या उमरग्यात महायुतीचे उमेदवार विजयाचे बॅनर लागले आहेत। निकालाआधीच बसवराज पाटलांच्या समर्थनाचं बॅनरबाजी करण्यात आली आहे। धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी बसवराज पाटील महायुतीचे उमेदवार आहेत। दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का। मनसे शाखा प्रमुख विजय कृष्णा पाटील कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल। आमदार प्रकाश सुर्वेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आमदार झालो असतो, जवळगावकरांकडून खंत व्यक्त। नागरी समस्यांवरून पनवेल महापालिकेवर 30 जूनला मोर्चा। पाणी, वीज आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त। कळंबोलीतील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध। ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाच्या 50व्या प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती। विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात नाटकाचा 50वा प्रयोग। नाटकात सुमित राघवन, चिन्मयी सुमित, शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या प्रमुख भूमिका। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदान दिनानिमित्त विलेपार्लेमध्ये कार्यक्रम संपन्न। पश्चिम बंगालचे पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री दिलीप घोष यांना डॉक्टर मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आलाय। अमित साटम, मंगल प्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता। चिमुकलीवर 39 मिनिटात झालेल्या अत्याचाराचे पुरावे सरकार पक्षाकडून कोर्टात सादर। मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदाराचे जबाब महत्वाचे। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे। कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम यावर्षी देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील आठवड्यात मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा। फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन। महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न। महिलांना शेतकरी असल्याचा दाखला देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा।